नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र मोहम्मद सईद. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सलग 11 तास झालेल्या मुसळधार पावसामध्ये सास्तूर व परिसरातील स्थिती मी आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. सास्तूर व परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सास्तूर गावातील नागरिकांचे खूप हाल या ठिकाणी होताना दिसत आहेत. या ठिकाणी रस्त्यावर तसेच घरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं आपल्याला दिसून येईल. गटारेही तुडून भरून या ठिकाणी वाहत आहेत, पण जे साचलेलं पाणी आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते लोकांच्या घरात शिरत आहे व लोकांनी जे अन्नधान्य साठा आपल्या घरामध्ये करून ठेवलेला आहे त्यामध्ये हे पाणी घरात शिरल्यामुळे त्या ठिकाणी जे पाणी अन्नधान्यामध्ये शिरत आहे व त्याचे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होत आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी रस्त्यावरून देखील पाणी लोकांच्या घरामध्ये शिरताना दिसत आहे व पावसासोबत जे वादळी वारा या ठिकाणी होता त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात झाडेही उन्मळून या ठिकाणी पडलेली आहेत. या ठिकाणी पावसाचे पाणी आपल्याला गटारीतून रस्त्यावरून वाहताना दिसतच आहे. त्यासोबतच लोकांच्या घरामध्ये देखील पाणी या ठिकाणी शिरलेलं आहे. त्यामुळे गावातील लोकांना खूपच या ठिकाणी हालअपेक्षा सहन कराव्या लागत आहेत व आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी गल्लीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आपल्याला दिसून येईल. यामुळे अनेक ठिकाणी झाडेही या ठिकाणी आपल्याला उन्मळून पडलेली दिसून येतील. काही ठिकाणी झाडेही वीज पुरवठ्याच्या तारावर पडलेली असल्यामुळं काल रात्रीपासूनच वीज पुरवठाही या ठिकाणी खंडित ठेवण्यात आला आहे. गावातीलच नव्हे तर शेतात देखील शेतकऱ्यांनी सोयाबीन आपल्या शेतामध्ये काढून ठेवलं होतं, ते देखील या पावसामुळे त्याचे देखील खूप नुकसान या ठिकाणी झालेले आहे. सलगचे 11 तास जे पाणी या ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेले आहे त्यामुळे सास्तूर व जवळपास परिसरातील सर्वच ओढ्यांना या ठिकाणी भरपूर पाणी आलेले आहे. ओढे ओसांडून वाहत आहेत. आपण जे पाहत आहोत ते सास्तूर ते लोहारा रस्ता या ठिकाणी पाहत आहोत. या रस्त्यावर आपली नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत आपल्याला जवळपास पाणी दिसून येत आहे. त्यामुळे या दोन्ही गावातील संपर्क पूर्णतः तुटला आहे व रस्त्यालगत असलेल्या शेतात देखील अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपल्याला दिसत आहे व आपण जे समोर पाहत आहोत ती शेतकऱ्यांची शेती या ठिकाणी अशा प्रकारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे व लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती या ठिकाणी वाहून जाताना आपल्याला दिसत आहे. खूप मोठ्या प्रमाणात या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आपल्याला दिसून येईल व या ठिकाणी शेतात लोकांनी जे वर्षभर कष्ट करून सोयाबीन हाताला आल्यानंतर पावसाच्या अंदाज पाहता आपल्या शेतातील उंचवटा भागावर किंवा शेताच्या बांधावर या ठिकाणी लोकांनी बनीत लावून सोयाबीनची साठवणूक केली होती की जेव्हा पाऊस उघाड देईल त्यानंतर आपण खळे या ठिकाणी करता येईल यासाठी ते बने बिया पाण्यातून वाहत जाताना आपल्याला दिसून येत आहे. अत्यंत दुःखदायक स्थिती ते शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेली आहे. कारण आम्ही ज्या ठिकाणी ते आलो आहोत या ठिकाणापासून एवढ्यामध्ये 2 ते 3 म्हशी वाहून जाताना आम्ही पाहिले आहे. अत्यंत दयनीय अशी शेतकऱ्यांची अवस्था झालेली असताना सोयाबीन
या ओढ्याच्या प्रवाहात वाहून जाताना पूर्ण बनीपच्या बनीप या प्रवाहातून वाहून जाताना दिसत आहेत व अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी शेतामध्ये साचलेले आहे. आपण पाहू शकता पुढे गोठ्या व शेतकऱ्यांसाठी जे चाराची बनीब लावलेली असते ती पूर्णपणे पाण्याखाली या ठिकाणी गेलेली आपल्याला दिसून येईल. पूर्णपणे पाणी त्या ठिकाणी साचलेले आहे व ओढ्याने पूर्णपणे तलावाचं किंवा नदीचं रूप धारण केलेलं इथं दिसून येत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात पाणी इथे साचलेलं आपल्याला दिसून येत आहे. आपण आता तेरणा नदीवर आलो आहोत. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आपल्याला दिसून येईल. हा पाण्याचा प्रवाह जो आहे तो फक्त आणि फक्त ओढ्याचा पाण्याचा प्रवाह या ठिकाणी आपल्याला नदीमध्ये येऊन नदीला एवढा जोराचा प्रवाह आलेला दिसून येईल. कारण अजून तरी माकणे धरणाचे दरवाजे उघडलेले नाहीत, पण या ठिकाणी धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना की आपल्या जे शेताच्या नदीच्या काठावर ज्या लोकांचे शेत आहेत शेतकऱ्यांचे, त्यांनी या ठिकाणी जे जनावरे ते बांधलेली आहेत त्यांना काढून घेण्यासाठी लोकांना इशारा देण्यात आला आहे. कारण थोड्याच वेळात माकणे धरणाचे 5 दरवाजे उघडले जाणार असल्याचे इशारा लोकांना शेतकऱ्यांना दौंडीच्या माध्यमातून गावात देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गावात शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे हाल होताना या पावसामुळे दिसत आहेत. परिसरात सलग झालेल्या 11 तास मुसळधार पावसामुळे काय परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. जर आपल्याला मी दिलेली माहिती व व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.